वटपौर्णिमेच्या दिवशीच पत्नीने डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून केला पतीचा खून। एकीकडे वटपौर्णिमेला महिला जन्मोजन्मी हाच पती हवा म्हणून व्रत करताना दिसतात, तर दुसरीकडे सांगलीच्या कुपवाडमध्ये राहणाऱ्या एका महिलेनं याच दिवशी आपल्या पतीचा खून केल्याची खळबळजनक घटना घडली। यामुळे सोनम रघुवंशीचा आणखी एक अवतार सांगलीत निर्माण झाला। सांगलीच्या कुपवाड शहरातील प्रकाशनगर येथील एकता कॉलनीत राहणाऱ्या अनिल तानाजी लोखंडे वय 53 याचा त्याच्या बायकोने वटपौर्णिमेच्या रात्री 11:30 ते 12:30 दरम्यान दुसऱ्या बायकोनं नवऱ्याचा जीव घेतला। डोक्यावर कुऱ्हाडीने वार केला, त्यामुळे अनिल लोखंडे हा जागेच ठार झाला। या घटनेनं परिसरात खळबळ उडाली। मयत अनिल लोखंडे यांची पहिली बायको कर्करोगी आजारानं मयत झाली आहे। मयत अनिल यांना 2 मुली होत्या। दोन्ही मुलींची लग्न झाल्यानं अनिल हा एकटाच घरी राहत होता। त्याच्या पोटाचे हाल होत असल्यानं अनिल यांच्या नातेवाईकांनी सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील वडी गावातील राधिका बाळकृष्ण इंगळे या 27 वर्षीय तरुणीसोबत लग्न लावून दिलं। लग्न 17 मे 2025 ला झाल्यावर अवघ्या एका महिन्याच्या आतच वटपौर्णिमेच्या रात्री 11:30 ते 12:30 दरम्यान राधिका हिनं अनिल याच्यावर कुऱ्हाडीनं डोक्यावर व हातावर वार केला। त्यात अनिल याचा जागीच मृत्यू झालाय। कुपवाड औद्योगिक वसाहत पोलिसांनी राधिका हिला ताब्यात घेतले, मात्र खुनाचं नेमकं कारण समजलेलं नाही। कुपवाड पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा रजिस्टर नंबर 108/2025 भारतीय न्याय संहिता कलम 103(1) याप्रमाणे गुन्हा दाखल आहे। यामध्ये फिर्यादी मुकेश मोहन लोखंडे यांनी फिर्याद दिलेली आहे। यामध्ये फिर्यादीचे चुलत काका अनिल तानाजी लोखंडे हे मयत झालेले आहेत। तर अनिल तानाजी लोखंडे आणि त्यांची पत्नी राधिका अनिल लोखंडे यांच्यामध्ये दिनांक 11/6/2025 रोजी रात्री 12:30 वाजता कौटुंबिक कारणातून वाद झाले आणि त्याचं परिवर्तन मध्ये राधिका अनिल लोखंडे यांनी त्यांना कुऱ्हाडीने मारहाण करून त्यांचा खून केलेला आहे। यामध्ये आरोपी राधिका अनिल लोखंडे यांना ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू केलेली आहे आणि पुढील तपास चालू आहे। भांडाफोड न्यूजसाठी जावेद दबडे।